नमस्कार. मी मनीषा धोपेश्वरकर माय माइंड स्क्रिप्ट ह्या माझ्या चॅनलवरून तुमच्याशी संवाद साधते आहे. एखादा आजार झाला तर घाबरून जाण्याऐवजी आपण त्याची माहिती घेतो. तसेच व्यसन हा आजार जर आपल्याला किंवा आपल्या नजीकच्या माणसांना झाला तर त्याची पूर्ण माहिती घेणं तितकंच योग्य आणि गरजेचं असतं. मी प्रयत्न करते की त्याविषयी अगदी सोप्या आणि सरळ भाषेत माहिती देण्याचा. असे मी अनेक व्हिडिओज तयार करणार आहे ज्याच्यात व्यसनाबद्दल पूर्ण माहिती दिलेली असेल. सोप्या भाषेत व्यसन म्हणजे काय? तर व्यसनाला शारीरिक, मानसिक आणि वर्तनाचा आजार म्हटला जातो, ज्यामध्ये नशा करण्याची इच्छा किंवा विचार आपण थांबवू शकत नाही. याचा आपल्या शरीरावर आणि दैनंदिन जीवनावर दुष्परिणाम होतोय हे माहिती असूनही त्याचा वापर आणि विचार थांबवता येत नाही. बरं, व्यसन होण्याचा धोका कोणाला असू शकतो? उत्सुकतेपोटी किंवा एखाद्या गटात समाविष्ट होण्यासाठी तसे स्टाईल म्हणून अंमली पदार्थ सेवन केलं जातं. अनुवंशिकता म्हणजे घरात कोणी व्यसन करत असेल किंवा मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे अथवा लहानपणी झालेला आघात जो कधी व्यक्त करता आला नसेल तर व्यसन होण्याचा धोका वाढू शकतो. किंवा पौगंडावस्थेत शाळेत अथवा कॉलेजमध्ये काही समस्या ज्या योग्य व्यक्तीकडे व्यक्त न केल्या गेल्यामुळे ही व्यसन हा पर्याय शोधला जातो. तसेच कौटुंबिक परिस्थिती किंवा आपल्या पालकांची किंवा भावंडांची जमत नसल्यामुळेही व्यसनाचा धोका वाढू शकतो. जसे की पालकांच्या देखरेखीचा अभाव असू शकतो. असं कुठलंही एकच कारण आपण धरू शकत नाही. व्यसनाचा मेंदूवर कसा परिणाम होतो? ड्रग्ज किंवा अल्कोहोल आपल्या मेंदूत बक्षीस आनंद देण्याची सर्किट्स निर्माण करतं. अधिक हव्यास असा त्याविषयी लागतो. व्यसनाधीनता भावनिक धोक्याची जाणीव करणारे सर्किट्स किंवा ओव्हरड्राईव्हमध्ये देखील पाठवू शकते, ज्यामुळे ड्रग्ज किंवा अल्कोहोल वापरत नसतानाही आपल्याला चिंताग्रस्त आणि तणाव वाटू शकतो. आपण किंवा आपल्या जवळची व्यक्ती व्यसनाधीन का होते बरं? आपल्या सर्वांच्या मेंदूमध्ये आनंददायी रसायनं असतात. हॅपी हार्मोन्स म्हणतो आपण त्यांना. डोपामाइन, एंड्रोफिन, सिरोटिन ही रसायनं अनेक गोष्टींनी जास्त उत्पादितता निर्माण होते त्याची. जसं आपण जे ठरवलंय तसंच घडलं की आनंद होतो, किंवा आपल्याला हवी ती गोष्ट मिळाली, कैक दिवसापासून आपण ठरवत होतो आणि ती गोष्ट मिळाली, किंवा एखादं ध्येय जे आपल्याला अचीव करायचं होतं आणि ते केलं, किंवा आपण आवडत्या व्यक्तीला भेटलो, निसर्गाच्या सानिध्यात गेलो, किंवा आपल्या पाळीव जनावरांबरोबर खेळलो. तसेच व्यायाम केल्यावरही घाम येऊन हॅपी हार्मोन्स जास्त तयार होतात. अशा अनेक कारणांनी ही रसायनं हाय होतात आणि अनेक दिवस तो आनंद राहतो. परंतु हे सर्व करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यात सातत्य आणि वेळही द्यावा लागतो. बरोबर ना? आणि अंमली पदार्थ कसं असतं की पटकन नशा देतं. काहीही प्रयत्न न करता आणि मी कोणीतरी अतिशहाणा अथवा मला सर्व काही शक्य आहे असं वाटायला लागतं. खोटा आत्मविश्वास निर्माण होतो. परंतु ही नशा जशी पटकन चढते तशीच पटकन उतरतेही, आणि उतरल्यावर अपराधी भाव, नैराश्य, घृणा, तो खोटा आत्मविश्वास ढासळलेला असतो. मी कोणी नाही याकडे खेचलो जातो. त्यामुळे पुन्हा मेंदूमध्ये सेव्ह झालेलं असतं की आत्मविश्वास परत आणायचा असेल तर पुन्हा नशा करा. जसं गाडीतलं पेट्रोल संपलं की आपण गाडीत पेट्रोल घातल्याशिवाय गाडी चालूच शकत नाही, तसंच व्यक्तीच्या शरीर नामक गाडीमध्ये नशा हे पेट्रोल घातलं कीच ती पूर्ववत चालू शकते. त्यामुळे नशा हेच माझं औषध असं वाटायला लागतं. पुढील भागात
व्यसनाची सामान्य चिन्ह, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं याबद्दल अजून अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो स्टे ट्यून्ड विथ मनीषाज माय माइंड स्क्रिप्ट.